पुण्यात गेल्या 3 दिवसांपासून चर्चा सुरू आहे ती म्हणजे तनिषा भिसे यांच्या मृत्यूची। भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नीच्या उपचारांसाठी 10 लाख रुपये भरले नाहीत म्हणून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले नाहीत। दरम्यान तनिषा यांनी 2 मुलींना जन्म दिला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती तनिषा भिसे प्रकरणावरती ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधेरे यांनी त्यांच्या फेसबुकवरती एक पत्र लिहिलंय। ते वाचून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल असंच या पत्रात त्यांनी म्हटलं आहे। प्रिय कार्यकर्ता दादा ताई, गेल्या 2-3 दिवसांपासून आपल्याला लिहावं बोलावं असं फार आतून वाटत आहे। पोटात खोलवर खड्डा पडल्यासारखं वाटतंय। 2-3 वेळा तर लिहून पुन्हा सगळं खोडून टाकावं असं देखील वाटलं, पण हे लिहिलं पाहिजे आणि बोललंही पाहिजे। काल परवा सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा हिने जीव गमावला। मातृत्वाची अनिवार्य ओढ दुःखद करून कथेमध्ये विसावली। रुग्णालय प्रशासनावरती काही कारवाई होईल का यावरच शंका आहे। रुग्णालयाने कमालीची असंवेदनशीलता यामध्ये दाखवली। सरकारही त्यांच्यावरती कुठलीही कारवाई करणार नाही। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहायता कक्ष यांचा भोंगळ कारभार उघडा पडला आहे। नेमलेले आयोग, समित्या चहा बिस्किटापुरतेच असे समित राहतील आणि आजवरच्या कुठल्याही आयोग किंवा समितीने सरकारी यंत्रणेला दोषी धरलेले नाही किंवा तसा अहवाल दिला तरी संबंधितावरती कारवाई झालेली नाही असेच आढळून येते। अजून 8-15 दिवसांमध्ये रुग्णालय प्रशासन आणि सरकारचे लागेबंदे यामध्ये मानवी जीवाचा कोलाहल हा विरून जाईल आणि असंवेदनशीलता, हलगर्जीपणा, दप्तर, दिरंगाई, दवाखान्यांचे कत्तलखान्यातले रूपांतरही याही चर्चा हळूहळू मागे पडत जाते। पण तरीही एक प्रश्न अनुत्तरित राहील, मुळात हा जीव का गेला? 10 लाख रुपये जर या कुटुंबाकडे असते तर हा जीव वाचला असता का? ज्या देशाचे पंतप्रधान ऑन रेकॉर्ड सांगतात की 80 कोटी जनता रेशनिंगचे धान्य खाते, अशा रेशनिंगचा धान्य करणाऱ्या जनतेला एका प्रसूतीसाठी 10 ते 20 लाख रुपये दवाखान्यात भरणे शक्य आहे का? सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा स्वीय सहाय्यक म्हणणाऱ्या माणसाची ही आर्थिक विपन्नावस्था का व्हावी? सुशांत भिसे यांची पत्नी तनिषाचा मृत्यू हे एक निमित्त आहे, पण या निमित्ताने संपूर्ण कार्यकर्ता जमातीला एक धडा शिकवण्याची गरज आहे। कुठल्याही पुढाऱ्याच्या मागे कार्यकर्ता हा दिवस रात्र पळतो। नेत्यासाठी आपल्या कुटुंबाची पर्वा देखील तो करत नाही। आपली बायका, मुलं रस्त्यावर येतील का? त्यांच्या काही दैनंदिन गरजा आहेत का? आरोग्य असेल, शिक्षण असेल, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता झाली आहे का? याचाही विचार न करता कार्यकर्ता हा केवळ आणि केवळ पुढाऱ्यांच्या मागे ऊर फुटेस्तोवर धावत राहतो। त्याच्या या धावण्याची किंमत नेता बनवणाऱ्या संबंधिताला खरंच असते का? खरंच एखाद्या आमदाराच्या घरातल्या स्त्रीला अशा आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली असती तर आमदार कुठल्या तरी योजनेमध्ये बसवता येते का किंवा अजून कोणाकडून फोन करता येतील का यासाठी धडपडत राहिले असते। रुग्णालय प्रशासनाला पुन्हा कधीतरी धडा शिकवता येईल, पण आता आपल्या घरातल्या स्त्रीचा जीव वाचवणे गरजेचे आहे याचा विचार केला असता। मला जर माझ्या कार्यकर्त्याला जर माझ्यासाठी 24/7 घरदारावरती तुळशीपत्र ठेवून पूर्ण वेळ काम करत असेल, कुटुंबाप्रती माझ्या जबाबदारीचं मला भान नसेल तर थू आहे त्या माझ्या पुढारी असण्यावरती। सोलापूरचे निर्मल यादव भाजपच्याच एका विंगमध्ये काम करायचे, मात्र आज त्यांची अवस्था मृत्यूपेक्षाही भयंकर होण्याला कोण कारणीभूत आहे? ज्या पक्षासाठी दिवस रात्र जीव झिजवला ती लोक मदतीला पुढे का नाही आली? संतोष देशमुख भाजपचे प्रमुख होते। त्यांच्या हत्येशी संबंधित असलेले सगळे पुरावे गृह खात्याच्या हाताशी असताना देखील गृह खात्याने ते पुरावे राजकीय अजेंडा राबवण्यासाठी 3 महिने दडवून ठेवले आणि मराठा आणि ओबीसी तणाव वाढवला। कार्यकर्त्यांच्या जीवापेक्षा राजकीय अजेंडा महत्वाचा वाटला। दगीरमध्ये नोकरी करत होते। 50च्या पुढचे 2-3 ज्येष्ठ कार्यकर्ते नित्य नियमाने येता जाता बस स्टँडवरती भेटायचे। कधी कधी चहा व्हायचा, मग ते गप्पांमध्ये बोलायचे। आमक्याला आमदार कोणी केलं, आम्ही केलं, तमक्या विधान परिषदेवरती कोणामुळे गेला, आमच्यामुळे गेला। मला तर फार आश्चर्य वाटायचं, एवढ्या लोकांना आमदार करणारी ही माणसं अशी हिनादीन अवस्थेत का दिसत असतील? एखाद्या नेत्यासोबत त्याचा कार्यकर्ता किंवा हरकाम्या म्हणून रेल्वेने जनरल डब्यात प्रवास करत मुंबईला निघायचं। शबनम मध्ये एखादा स्टार्च करून ठेवलेला ड्रेस, रेल्वेतून उतरली की कुठल्या तरी सुलभ शौचालयामध्ये फ्रेश व्हायचं आणि स्टार्टर्सचे कपडे घालायचे। दिवसभर त्या नेत्याची बॅग घेऊन किंवा त्यांचे वेगवेगळ्या पोज मधले फोटो काढत त्यांच्या मागे फिरायचं। संध्याकाळी पुन्हा एकदा सुलभ शौचालय गाठायचं आणि स्टार्चचे कपडे पिशवीत ठेवायचे। चुरगळलेला ड्रेस अंगावर घालायचा। रेल्वेत बसण्याआधी इंग्रजी पेपर घ्यायचा। इंग्रजीत का तर त्याच्यात पाने जास्त असतात। समजा रेल्वेत जागा नाहीच मिळाली तर खाली आथरायची आणि सोयीनुसार पेपरवरती झोपायचं। हे वाचायला कडवट आहे, वाईट आहे, पण सत्य आहे। जगाला साम्यवादाचा तत्वज्ञान सांगणारा मार्क्स सुद्धा अत्यंत हालाकीच्या अवस्थेत त्याचा शेवट झाला। त्याच्या पक्षात त्याचे पुस्तक फ्रेडरिक एंजल्स या त्याच्या मित्राने प्रकाशित केली। एखाद्या नेत्याचा लेफ्ट हँड, राईट हँड, निकटवर्तीय, सावली अशी विशेषणे लावून फिरणारा कार्यकर्ता
खरंच संकट काळात त्याच्या मदतीला कुणी नेता येतो का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीची दरी संपत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही प्रगल्भ होत नाही. नेत्याने नुसता पाठीवर हात टाकला की फुरफुरणारे कार्यकर्ते, नेत्यांनी आपल्याला चार चौघात ओळखीच्या आवाजाने हाक मारली याने हरकून जाणारे, नेत्यासाठी सोशल मीडियात बाजू मांडून स्वतःवरती केस ओढवून घेणारे, दादा हो, हे सगळं करण्याच्या आधी किमान तुमच्या कुटुंबाचा विचार करा. तुमच्या आपत्कालीन स्थितीमध्ये तुमच्या कुटुंबाशिवाय कोणी सोबत असणार नाही याचं भान देखील असू द्या. नेत्यांच्या सांगण्यावरून माती भडकवून दंगलीमध्ये सामील होणारे, उद्या कोर्ट कचऱ्यामध्ये जमातीसाठी कागदपत्रांची जमवाजमव करायला तुमच्या घरातली वृद्ध आई, 10 ते 5च्या शिफ्ट कबाड कष्ट करणारा तुमचा भाऊ, गेलातच तुम्ही तुरुंगात, तर धुनी भांडी करून तुमच्या चिल्लापिल्लांना सांभाळणारी तुमची बायको, याच्याशिवाय दुसरा कोणीही मदतीला येणार नाही याचीही जाणीव असू द्या. तेव्हा या मृगजळाच्या मागे धावण्यापेक्षा आपले अर्थकारण सक्षम करण्याकडे लक्ष देणे हे अधिक चांगले. छत्रपती शिवराय एखादा गड किल्ला आधी स्वतः चढण्यासाठी सज्ज व्हायचे, मग त्यांच्या मागे मावळे यायचे. कार्यकर्त्याला सांगण्याच्या आधी जो स्वतः एखादा धोका पत्करायला सहज तयार होतो, अशा नेत्यासोबत उभे राहायला हरकत नाही. मात्र तुम लढो हम कपडे संभालते हे या टाईपच्या भुरट्या लोकांपासून जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर सावध व्हा. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला, असं सुषमा अंधारे यांनी आपल्या पत्राद्वारे कार्यकर्त्यांना विनंती केलेली आहे. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.